अंबरनाथमध्ये राष्ट्रवादीतर्फे हळदी कुंकू समारंभाचे आयोजन। 2,500पेक्षा जास्त महिलांना साडी व भेटवस्तूचे वाटप। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट व सदामामा पाटील प्रतिष्ठान अंबरनाथच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे आयोजन शहर अध्यक्ष सदाशिव मामा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला शहर अध्यक्ष पूनम शेलार व समाजसेविका अश्विनी सचिन पाटील यांनी केले होते। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शहर अध्यक्ष सदाशिव मामा पाटील, माजी युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील व समाजसेविका आशा सदाशिव पाटील यांनी उपस्थिती लावली होती। कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। या कार्यक्रमाला अंबरनाथ शहरातील हजारोंच्या संख्येने महिलांनी उपस्थिती लावली होती। हळदी कुंकू निमित्ताने प्रत्येक महिलेला साडी, तिळगुळ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला। या प्रसंगी शहर अध्यक्ष सदाशिव मामा पाटील, माजी युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, महिला शहर अध्यक्ष पूनम शेलार, युवक शहर अध्यक्ष कबीर गायकवाड, सरचिटणीस धनंजय सुर्वे, समाजसेविका आशा सदाशिव पाटील, अश्विनी सचिन पाटील, प्रिसिला डिसेल्वा, गौतमी सूर्यवंशी, विनोद शेलार, मिलिंद मोरे, राजू सूर्यवंशी, अप्पा पांढरे, चेतन जाधव, स्वाती पवार, अर्चना पितळे, रेश्मा सुर्वे, साबिरा सलमान, शहनाज शेख यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरवर्षीप्रमाणे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी हळदी कुंकू महिलांचा कार्यक्रम करत असतो। याही वर्षी आम्ही मोतीराम पार्क, वार्ड क्रमांक 37, साईबाबा मंदिर रिक्षा स्टँड या ठिकाणी आयोजित केला होता आणि महिलांचा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रतिसाद मिळाला। आम्ही तर म्हणजे महिलांना एक साडी, एक स्टीलचं भांड आणि त्यांना नाश्ता, लाडूचं वाटप करण्यात आलं। त्याचप्रमाणे महिला अध्यक्षांनी सांगितलं तर विधवा महिलांना कोणी म्हणजे असं आठवण करत नाही, तर आमच्या खासदार सुप्रियाताई यांच्या आदेशामुळे विधवा महिलांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित करण्यात आले। मोठ्या बहुसंख्येने या ठिकाणी महिला जमा झाल्या होत्या। आम्ही प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा करत असतो। महालक्ष्मी नगर येथे केला होता, गॅस गोडाऊनला केला होता, टोक नगरी या ठिकाणी केला होता आणि आमच्या राहत्या घरी 21 मार्चला तो जवळपास 3-4 हजार महिलांचा कार्यक्रम आम्ही मोठ्या साडी चोली वाटून मोठ्या आनंदाने साजरा करत असतो। आम्ही एक तर उशीर झाला होता, आमचे महिला अध्यक्षांचा कार्यक्रम होता, त्यामुळे महिला अध्यक्षांनी जवळपास 2-3 दिवस परिश्रम घेतले होते। त्या आमच्या महिला अध्यक्ष पूनम शेलार, युवक अध्यक्ष कबीर दादा गायकवाड आणि सरचिटणीस धनंजय सुर्वे आणि गौतमी सूर्यवंशी युवती अध्यक्ष आणि सर्वच पदाधिकाऱ्यांनी मोठ्या म्हणजे आनंदाने या ठिकाणी खूप मदत केली आणि त्याचप्रमाणे बहुसंख्य या ठिकाणी म्हणजे खूपच गर्दी झाली होती, पण आनंदाने कुठल्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार चेंगराचेंगरी न घडता आनंदाने पार पाडला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट, अंबरनाथ शहराचे शहराध्यक्ष श्री सदामामा पाटील यांच्या वतीने तसेच समस्त पदाधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी आज खूप मेहनत घेतली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आजचा हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा पार पडलेला आहे। वॉर्डातील प्रत्येक घरातील महिला ही आज आपल्या हळदी कुंकवामध्ये सहभागी होऊन आपला मान सन्मान त्यांनी घेतलेला आहे। खरं तर मी आमच्या सर्व महिला पदाधिकारी व सर्व अंबरनाथ मधील माझ्या ह्या सगळ्या महिला भगिनींच्या वतीने मामांचं अभिनंदन करू इच्छिते। साळाबाद प्रमाणे यावर्षीही मोठ्या गर्दीने महिला इथे उपस्थित होत्या। कुठलाही गालबोट न लागता कार्यक्रम हा यशस्वीरित्या पार पडलेला आहे। मी सर्वप्रथम आज आमचे लाडके नेते, आमचे शहराचे अध्यक्ष सदामामा पाटील यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो, कारण आज त्यांनी जे कार्यक्रम घेतलाय तो कार्यक्रम यशस्वी पार पाडलेला आहे, त्याबद्दल त्यांचा अभिनंदन पहिले तर मामा। आणि मला सांगायला अभिमान होतो या ठिकाणी का शरद पवार गटाचा राष्ट्रवादी तर्फे हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता आणि जवळजवळ 5000 पेक्षा जास्त महिलांचा ताफा या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटला असेल आणि तेवढं प्रेम आहे मामांवरती। आणि मी एवढं पण तुम्हाला सांगतो का संपूर्ण अंबरनाथ शहरामध्ये कुठल्याही नगरसेवक आपल्या प्रभागामध्ये एवढी गर्दी जमवू शकत नाही, तेवढी गर्दी सदामामांनी या ठिकाणी जमवून दाखवलेली आहे। तेवढा प्रेम लोकांचा त्यांच्यावरती आहे। मी परत एकदा मामांना आमच्या युवकाच्या वतीने पूनम शेलार मॅडम यांना
सगळ्यांना आणि राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो या कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल.